वेलकम स्टुडंट्स. आपल्या इन्फोफिजिक्स यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण 11th स्टँडर्डच्या चॅप्टर नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट याच्या लेक्चर नंबर 1ला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण या चॅप्टरमध्ये आपल्याला काय सिलेबस अंडरस्टँड करायचं आहे ते समजून घेणार आहोत. युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमध्ये आपल्याला जे आर्टिकल शिकायचे आहे त्याच्यामधलं फर्स्ट आर्टिकल आहे सिस्टीम ऑफ युनिट्स. ॲज नेम सजेस्ट, या आर्टिकलमध्ये आपण व्हेरियस सिस्टीम ऑफ युनिट्स पाहणार आहोत. मग याच्यामध्ये आपण तुम्ही 10वीपर्यंत पाहिलेल्या CGS सिस्टीम असतील, MKS सिस्टीम किंवा FPS सिस्टीम याची माहिती करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला SI सिस्टीम ऑफ युनिट्स याची माहिती करून घ्यायची. आपला मेन फोकस इथून पुढे आता SI सिस्टीमवर असणार आहे. तर या सिस्टीम ऑफ युनिट्समध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स याची माहिती करून घेणार आहोत. देन डिराइव्ड क्वांटिटी अँड देअर युनिट्स अँड कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, त्यांचं युनिट्स काय असतात, डिराइव्ड क्वांटिटी कशाला म्हणायचं, त्यांचं युनिट काय असतं, आणि आपण जी SI सिस्टीम यूज करणार आहोत या SI सिस्टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारची युनिट्स आपल्याला यूज करायची आहेत. मग हे युनिट्स लिहिण्यासाठी काही नियमावली, ज्याला कन्व्हेन्शन असं म्हटलं जातं, ते ठरवून दिलेलं आहे. तर हे कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन किंवा युनिट लिहिण्याचं कन्व्हेन्शन काय आहे ते आपण पाहणार आहोत. आपलं सेकंड पुढचं आर्टिकल असणार आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. मेजरमेंट ऑफ लेंथ म्हणजे लेंथ मोजणं. मग ही लेंथ कशी मेजर केली जाते ते आपण समजून घेणार आहोत. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेंथ्स आपल्याला मेजर करायच्यात. मग सुरुवात आपण मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस. डिस्टन्स म्हणजे एक प्रकारची लेंथच असते. तर हे लार्ज डिस्टन्सेस कशी मेजर केली जातात त्यासाठीची पॅरलॅक्स मेथड आपण पाहणार आहोत. नंतर आपण मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार्स, म्हणजे हे जे रात्रीच्या वेळी आकाशामध्ये दिसणारे तारे असतात, स्टार्स, त्यांची अर्थपासूनची डिस्टन्सेस कशी कॅल्क्युलेट केली जातात ते आपण समजून घेणार आहोत. मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस ऑफ स्टार्स. त्यानंतर मेजरमेंट ऑफ साईज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार. प्लॅनेट किंवा स्टार्स जे असतात त्यांची डिस्टन्सेस कशी मेजर केली जातात किंवा त्यांचा साईज कसा मेजर केला जातो हे आपण समजून घेणार आहोत. आणि मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला शिकायची, मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. काही मायक्रोस्कोपिक डिस्टन्सेस, अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचे अंतर मोजायचे असतात, तर ती कशी मेजर केली जातात. हा सर्व भाग आपण या मेजरमेंट ऑफ लेंथमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ मास. मास म्हणजे वस्तुमान. हे मास कसं मेजर केलं जातं, त्यासाठी जे स्टँडर्ड युनिट ठरवून दिले ते कसं तयार केलं गेलं याची माहिती आपण इथं करून घेणार आहोत. नेक्स्ट, मेजरमेंट ऑफ टाईम. वेळ कसा मोजला जातो. टाईम म्हणजे वेळ. हे वेळ मोजण्यासाठी आपण जे सेकंद नावाचं युनिट वापरतो, तर ते सेकंद नावाचं युनिट कसं तयार केलं गेलं, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी कशी निर्माण करता येते ते आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. पुढचं आर्टिकल असणार आहे आपलं डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन्स म्हणजे काय, ती कशी ठरवली जातात ते आपण इथं समजून घेणार आहोत. मग आपल्याला एकदा डायमेन्शन्स म्हणजे काय समजलं की त्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग काय, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, ते आपण पाहणार आहोत. अँड देर आर सर्टन लिमिटेशन्स फॉर दिस डायमेन्शनल ॲनालिसिस. तर ही लिमिटेशन्स काय आहेत ते देखील आपण इथं पाहणार आहोत. नंतर आपण या चॅप्टरमध्ये मेजरमेंटची माहिती करतो आहे. मग हे मेजरमेंट घेत असताना आपल्याला वी हॅव टू परफॉर्म दी मेजरमेंट व्हेरी ॲक्युरेटली. मग याच्यामध्ये जी ॲक्युरेसी असणं गरजेचं आहे, तर ती ॲक्युरेसी कशी मेंटेन करता येते. मग ही ॲक्युरेसी राहण्यासाठी अनसर्टन्टी त्या मेजरमेंटमध्ये राहता कामा नये, तर ती कशी काढून टाकायची हे आपण पाहणार आहोत. ॲक्युरेसी, प्रिसिशन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट.
कुठलंही मेजरमेंट करत असताना देर आर पॉसिबिलिटीज ऑफ एरर्स इन द मेजरमेंट. त्या मेजरमेंटमध्ये काही एरर्स राहत असतात, त्रुटी राहत असतात किंवा आपल्याकडनं मेजरमेंट करताना चुका होत असतात. यांना एरर्स इन द मेजरमेंट असं म्हटलं जातं. तर आपल्याला या मेजरमेंटमधल्या एरर्स काय काय ते समजून घ्यायचे. दोन प्रकारच्या एरर्स मेजरमेंटमध्ये होतात, सिस्टमॅटिक एरर्स अँड रँडम एरर्स. देर आर टू काइंड्स ऑफ एरर्स, सिस्टमॅटिक एरर्स अँड रँडम एरर्स. त्याच्यामध्येच आपण एस्टिमेशन ऑफ एरर, हाऊ टू एस्टिमेट दी एरर्स हे पाहणार आहोत. एस्टिमेशन ऑफ एरर्स म्हणजे ह्या एरर्स कशा कॅल्क्युलेट करायच्या ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. एनी काइंड ऑफ मेजरमेंटमध्ये वन ऑर मोर दॅन वन एरर्स घडू शकतात. मग ह्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण एरर्स कशा मिनिमाइज करायच्या ते पाहणार आहोत, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स या भागामध्ये. अँड द लास्ट आर्टिकल ऑफ दिस चॅप्टर इज सिग्निफिकंट फिगर्स. व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकंट फिगर्स? एखादं मेजरमेंट करत असताना त्यातल्या काही व्हॅल्यूजला जास्त महत्त्व असतं किंवा काही व्हॅल्यूज ह्या कमी महत्त्वाच्या असतात. तर कुठल्या सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि कुठल्या नॉन सिग्निफिकंट फिगर्स आहेत ते आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं या पहिल्या युनिट्स अँड मेजरमेंट नावाच्या 11वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण एवढ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. या स्क्रीनवर दिसणाऱ्या या फ्लो चार्टमध्ये तुम्हाला या चॅप्टरचा सगळं ॲनालिसिस झालेलं दिसून येईल. या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घेतला तर तुम्हाला हा चॅप्टर जो आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये एकूण काय काय युनिट शिकायचे आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. आता आपण या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन म्हणजे या चॅप्टरमध्ये हे जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंट संदर्भात काही आपलं नॉलेज जे आहे ते तपासून पाहणार आहोत. इन आवर डे टू डे लाईफ वी नीड टू मेजर अ नंबर ऑफ क्वांटिटीज. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी मोजत असतो. फॉर एक्झाम्पल साईज ऑफ ऑब्जेक्ट. एखादी वस्तू आपल्याकडे असेल तर तिचं आपण मेजरमेंट घेतो, त्याची लांबी, रुंदी, लेंथ अँड ब्रेड किती आहेत, हाईट किती आहे, यासारख्या गोष्टी आपण मोजतो. सिमिलरली व्हॉल्यूम ऑफ सम लिक्विड्स. तुम्हाला समजा गाडीमध्ये पेट्रोल भरायचं असेल तर हे पेट्रोल नेहमी लिटर या युनिटमध्ये आपल्याला उपलब्ध होत असतं. तर आपण त्या पेट्रोलचा व्हॉल्यूम मेजर करत असतो. त्यानंतर तुम्ही बाजारामधनं काही ऑइल्स आणली तर ती ऑइल्ससुद्धा तुम्हाला व्हॉल्यूमच्या स्वरूपामध्ये म्हणजे लिटर्समध्ये मेजर करणं आवश्यक असतं. तर असं मेजरमेंट आपण लिक्विडच्या बाबतीत घेत असतो. त्याच पद्धतीनं अमाऊंट ऑफ मॅटर. फॉर एक्झाम्पल तुम्ही दुकानातमधून एखादी वस्तू आणली, साखरेसारखी एखादी वस्तू किंवा शेंगदाण्यासारखे काही पदार्थ आणले तर ते तुम्ही किलोग्रॅम्समध्ये मोजता. तर असे अमाऊंट ऑफ सबस्टन्स तुम्ही मोजत असता किंवा अमाऊंट ऑफ मॅटर मोजत असता. त्यानंतर वेट ऑफ व्हेजिटेबल्स ऑर फ्रूट्स. तुम्ही बाजारामधून भाजी आणली तर तिथं फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल जी तुम्ही बाय करता ती बाय करताना तुम्हाला त्याचं वजन करावं लागतं आणि वजन करून तुम्हाला तो दुकानदार किंवा तो भाजीवाला तुम्हाला त्याचे पैसे सांगत असतो. म्हणजे इथं देखील मेजरमेंट गरजेचं आहे. कोणी आजारी पडला असेल तर त्यावेळेस तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढतं. मग हे बॉडी टेम्परेचर देखील आपण मेजर करतो. ताप आला आहे असं म्हणतो त्यावेळेस बॉडी टेम्परेचर इन्क्रीज झालेलं असतं. ॲट दॅट टाईम यू हॅव टू मेजर दी बॉडी टेम्परेचर किंवा डॉक्टर तुमचं बॉडी टेम्परेचर मेजर करतात. याच पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस कपडे घेता, कपडे घेण्यासाठी अगोदर क्लोथ म्हणजे कापड तुम्ही विकत घेता तर हे कापड देखील आपण मोजून घेत असतो, मीटर्समध्ये मोजणं गरजेचं असतं. तर या पद्धतीनं आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण व्हेरियस थिंग्स मेजर करत असतो आणि या सगळ्या थिंग्स मेजर करण्यासाठी आपल्याला सर्टन युनिट्सची गरज असते. मेजरमेंट येणं माहीत असणं गरजेचं असतं. अ मेजरमेंट ऑलवेज इन्व्हॉल्व अ कंपॅरिझन विथ अ स्टँडर्ड मेजरिंग युनिट विच इज इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड. तर मग अशा आपण एक एक्झाम्पल पाहिलं. तुम्हाला दुकानामध्ये गेला, तुम्ही एखाद्या क्लोथ शॉपमध्ये गेला आणि तुम्हाला शर्ट शिवण्यासाठी समजा काही कापड हवं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही सांगता की तुम्हाला 2 मीटर कापड हवं आहे, 2.5 मीटर क्लोथ हवं आहे. तर त्यावेळेस तो दुकानदार एक स्टँडर्ड बार घेतो आणि त्या बारच्या साहाय्यानं तुम्हाला मीटर स्केल असतं ते, त्या मीटर स्केलच्या साहाय्यानं तुला कापड मोजून देतो.
1 मीटर 2 मीटर या पद्धतीनं. मग या ठिकाणी तो जो बार यूज करत असतो तो 1 मीटर लांबीचा बार असतो आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला तो कापड मोजून देत असतो. तर बार एवढी लांबी झाली की 1 मीटर झालं, बारच्या हाफ डिस्टन्स झालं की हाफ मीटर झालं. या पद्धतीनं आपण एक स्टँडर्ड मेजरमेंटसाठी यूज करतो जे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, फॉर मेजरिंग द मास ऑफ अ गिवन फ्रूट वी नीड स्टँडर्ड युनिट मास युनिट ऑफ 1 किलोग्रॅम और 500 ग्रॅम एक्सेट्रा. तुम्ही बाजारामध्ये फ्रूट्स आणायला गेला तर फ्रूट्स मेजर करताना तुम्ही तराजूमध्ये त्या वजन काट्यामध्ये एका बाजूला एक स्टँडर्ड युनिट वापरता, 1 किलोग्रॅमचं एक वजन ठेवता किंवा 500 ग्रॅमचं एक वजन ठेवता आणि अपोजिट साईडला तो भाजीवाला तुम्हाला फ्रूट्स त्या प्रमाणात मोजून देतो. तर या पद्धतीने आपण एक स्टँडर्ड यूज करत असतो. मीटर बार असेल किंवा 1 किलोग्रॅमचं वजन असेल तर या स्टँडर्ड्सलाच आपण युनिट असा शब्द वापरणार आहोत. दीज स्टँडर्ड्स आर कॉल्ड ॲज युनिट्स. डिफरंट क्वांटिटीज आर मेजर्ड इन डिफरंट युनिट्स. आपल्याला मगाशी पाहिलेल्या वस्तू मोजण्यासाठी काही वेळेस लेंथ मोजावं लागते, काही वेळेस मास मोजावं लागतं, काही वेळेस टाईम मेजर करावा लागतो. तर या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करत असतो. लेंथ असेल, टाईम असेल किंवा मास असेल. तर ह्या लेंथ, मास आणि टाईम यासारख्या क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी मीटर, सेकंद किंवा किलोग्रॅम यासारखे युनिट यूज केले जात असतात. तर लेंथ मेजर करायसाठी मीटर नावाचं युनिट वापरतो आहे आपण, टाईमसाठी सेकंद किंवा माससाठी किलोग्रॅम. तर या 3 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, लेंथ, मास आणि टाईम. हे आपल्याला जास्त प्रमाणात यूज करायचे असतात. तर या 3 क्वांटिटीची युनिट्स आहेत मीटर, सेकंद अँड किलोग्रॅम. The standard measure of any quantity is called as the unit of that quantity. एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण ज्या स्टँडर्डचा यूज करतो त्या स्टँडर्ड मेजरलाच आपण त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट म्हणणार आहोत. दॅट इज द डेफिनेशन ऑफ युनिट. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड ॲज द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. परीक्षेमध्ये बऱ्याचदा तुम्हाला डिफाईन युनिट असा क्वेश्चन येतो. मग त्या ठिकाणी तुम्ही ही डेफिनेशन लिहू शकता. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एखादी भौतिक राशी मेजर करण्यासाठी जे स्टँडर्ड मेजर यूज केलं जातं त्याला त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मास मेजर करण्यासाठी आपण 1 किलोग्रॅम हे स्टँडर्ड वजन वापरतो. सो किलोग्रॅम इज द युनिट ऑफ मास. किंवा आपण टाईम मोजण्यासाठी सेकंद नावाचं युनिट वापरतो. तर हे सेकंद नावाचं एक स्टँडर्ड आपण यूज करतो, दॅट इज द युनिट ऑफ टाईम. किंवा लेंथ मोजण्यासाठी मीटर स्केलसारखी वस्तू आपण वापरतो, दॅट इज ऑल्सो स्टँडर्ड युनिट. द मेजर्ड क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ अ नंबर फॉलोड बाय करस्पॉन्डिंग युनिट. आपण कुठलंही मेजरमेंट घेत असतो त्यावेळेस आपण ती क्वांटिटी मोजण्यासाठी एक नंबर आणि त्याच्या पुढं त्याचं युनिट लिहित असतो. फॉर एक्झाम्पल, द लेंथ ऑफ वायर इज रिटन ॲज 5 मीटर. एखाद्या तारेची लांबी 5 मीटर आहे असं आपण म्हणतो. त्यावेळेस त्यामध्ये 2 गोष्टी येतात. 5 हा एक नंबर येतो आणि मीटर हे त्याचं युनिट असतं. सो टू एक्सप्रेस एनी फिजिकल क्वांटिटी 2 थिंग्स आर नीडेड, 1 नंबर अँड सेकंड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. तर या पद्धतीने कुठलीही फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली जाते विथ द हेल्प ऑफ नंबर अँड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. तर आपण ज्यावेळेस एखाद्या फिजिकल क्वांटिटीची माहिती सांगतो की व्हॅल्यू सांगतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जो नंबर सांगितला जातो दॅट इज द क्वांटिटी अँड त्याच्या पुढं जे लेटर यूज केलं जातं किंवा आपण एक अक्षर वापरतो दॅट इज द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. नेक्स्ट आर्टिकलमध्ये आपण सिस्टीम्स ऑफ युनिट पाहणार आहोत. वेगवेगळ्या युनिटच्या सिस्टीम्स काय आहेत त्याची आपल्याला माहिती करून घ्यायची. तुम्ही 10वीपर्यंत यातल्या काही सिस्टीम ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. इन आवर अर्लियर स्टँडर्ड्स वी हॅव कम अक्रॉस व्हेरियस सिस्टीम्स ऑफ युनिट्स. 10वीपर्यंत तुम्ही या वेगवेगळ्या सिस्टीम्स यूज केलेल्या असतील किंवा व्यवहारामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये यातल्या काही सिस्टीम्स तुम्ही वापरत असता. एकूण 4 प्रकारच्या सिस्टीम्स आपल्याला पाहिजे. 4 काइंड्स ऑफ सिस्टीम्स ऑफ युनिट्स. फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट
CGS सिस्टीम. या सिस्टीमचं जे नाव आहे CGS सिस्टीम, त्याच्यामध्ये लेंथ, मास आणि टाईम या ज्या 3 फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या मेजर करण्यासाठी जी युनिट्स वापरली गेलेले आहेत त्याच्यावरून हे नाव पडलेलं आहे. फॉर एक्झाम्पल CGS सिस्टीम आहे तर लेंथ मेजर करण्यासाठी सेंटीमीटर नावाचं युनिट यूज केलं जातं. त्यानंतर मास मेजर करण्यासाठी ग्रॅम नावाचं युनिट आपण यूज करतो आणि टाईम मेजर करण्यासाठी सेकंड नावाचं युनिट यूज करतो. तर या तिन्ही युनिटमधली इनिशियल लेटर सेंटीमीटरमधला C, ग्रॅम्समधला G अँड सेकंडमधला S हे 3 लेटर्स घेऊन त्या सिस्टीमला नाव देण्यात आलेलं आहे CGS सिस्टीम. सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम और CGS सिस्टीम. दॅट इज आवर फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट्स. सेकंड सिस्टीम MKS सिस्टीम. लेंथ, मास अँड टाईम ह्या 3 गोष्टी मेजर करण्यासाठी द MKS सिस्टीम युजेस मीटर ॲज द युनिट ऑफ लेंथ, किलोग्रॅम ॲज द युनिट ऑफ मास अँड सेकंड ॲज द युनिट ऑफ टाईम. तर या सिस्टीमचं नाव तयार होतं आहे मीटरपासनं M, किलोग्रॅमपासनं K अँड सेकंडपासनं S. MKS सिस्टीम. थर्ड सिस्टीम FPS सिस्टीम. या ठिकाणी देखील तुमच्या लक्षात येईल पहा. या FPS सिस्टीममध्ये लेंथ मेजर करण्यासाठी फीट नावाचं युनिट यूज केलं जातं, मास मेजर करण्यासाठी पाऊंड आणि टाईम मेजर करण्यासाठी सेकंड नावाचं युनिट यूज केलं जातं. फीट, पाऊंड अँड सेकंड या तिन्ही इनिशियल लेटर्सपासनं FPS असं या सिस्टीमचं नाव तयार झालेलं आहे. अँड आवर फोर्थ सिस्टीम इज SI सिस्टीम. यालाच सिस्टीम इंटरनॅशनल असं देखील म्हटलं जातं. तर या सिस्टीम इंटरनॅशनल ऑर इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स मधल्या या 2 लेटरपासनं S आणि I या लेटरपासनं या सिस्टीमला SI सिस्टीम असं नाव देण्यात आलं. द फर्स्ट 3 सिस्टीम्स नेमली CGS, MKS अँड FPS वेअर यूज्ड एक्सटेन्सिव्हली टिल रिसेंटली. म्हणजे या CGS, MKS किंवा FPS सिस्टीम या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये यूज केल्या जात होत्या अगदी 1971पर्यंत. इन 1971 दी 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स अँड मेजरमेंट रिकमेंडेड द यूज ऑफ इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. तर 1971 साली इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट अँड मेजरमेंट यांनी इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्सचे रिकमेंडेशन केलं. तर त्या ठिकाणी असं ठरवण्यात आलं, शास्त्रज्ञ लोकांनी, जगभरातल्या शास्त्रज्ञ लोकांनी असं ठरवलं ह्या वेगवेगळ्या सिस्टीमचे यूज करण्यामध्ये काही तोटे आहेत. उदाहरणार्थ तुम्ही लेंथ CGS किंवा MKS सिस्टीम असेल तर मीटर, सेंटीमीटरमध्ये मोजतात आणि FPS सिस्टीममध्ये फुटामध्ये मोजली जाते. तर हे मीटर टू फूट कन्व्हर्जन किंवा किलोग्रॅम टू पाऊंड कन्व्हर्जन हे थोडंसं किचकट काम होतं. मग हे सगळ्या असुविधा टाळण्यासाठी शास्त्रज्ञ लोकांनी सर्व जगभर एकच सिस्टीम वापरायचा निर्णय घेतला आणि त्यालाच इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट किंवा सिस्टीम इंटरनॅशनल असं नाव देण्यात गेलं. त्यालाच आपण SI सिस्टीम असं म्हणतो. ऑन 1971 ऑनवर्ड्स देर वॉज द यूज ऑफ SI सिस्टीम. तर ही आपण सिस्टीम वापरायला सुरुवात केली. आपल्या या फिजिक्सच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला इथून पुढं आता SI सिस्टीमचा यूज करायचा आहे. ही SI सिस्टीम जी आहे ती आपण या फिजिक्सच्या स्टडीमध्ये यूज करणार आहोत. मग आता आपल्याला या SI सिस्टीमची डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची आहे. तर पुढच्या आर्टिकलमध्ये आपण ही SI सिस्टीम काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची युनिट्स वगैरे वापरली जातात, त्याच्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या आहेत, फंडामेंटल युनिट्स कुठले आहेत, डिराइव्ड क्वांटिटी कुठल्या आहेत किंवा डिराइव्ड युनिट्स कुठली वापरली ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स इज कॉल्ड ॲज दी SI युनिट्स. या ठिकाणी आजचं हे आपलं लेक्चर आपण कन्क्लूड करतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हे लेक्चर जर आवडत असेल तर तुम्ही लाईक बटन हिट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर इन्फो फिजिक्स नावाचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.
If you subscribe the channel, you will get the further notifications of all the further videos.